आज बघा 15 डिसेंबर आहे. अन्नपूर्णा जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा म्हणजे अन्नपूर्णा जयंती. या दिवशी तुम्हाला छोटीशी पूजा मांडायची आहे. अन्नपूर्णा जयंतीचं महत्त्व, कथा, पूजा याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला आज मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते. तुम्ही काहीही नाही केलं तरी बघा, आपण देवघरामध्ये रोज अन्नपूर्णा मातेची पूजा करत असतो. तिला तांदळामध्ये ठेवत असतो. प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा माता ही असायलाच हवी. बघा, त्यातले जे तांदूळ आपण दर मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलू शकता, आपल्या धान्यामध्ये टाकू शकता. आपण अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी छोटीशी अशी किचन ओरट्यावरती बघा मी पूजा मांडली आहे तशी तुम्ही मांडू शकता. मुठभर तांदूळ तुम्हाला आज काहीही करून अन्नपूर्णा मातेला वाहायचेच आहेत. त्याचबरोबर बघा मी गव्हाची, तांदळाची छोट्या छोट्या वाट्यांमध्ये ठेवून पूजा केलेली आहे. तुपाचा, तेलाचा दिवा लावलेला आहे. कलश स्थापना केलेली आहे. तुम्ही आज काहीही नाही केलं तरी अन्नपूर्णा मातेला पंचामृताने अभिषेक करून तिला मूठभर तांदूळ तुम्ही आवर्जून वाहा. त्याचबरोबर बघा, तुम्हाला जर आता सकाळी जमलं नसेल तर तुम्ही संध्याकाळी ही सेवा आवर्जून करा. माता अन्नपूर्णेचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहावा. तिचा निवास आपल्या किचनमध्ये असतो. त्यामुळे आपलं किचन कधीही अस्वच्छ ठेवायचं नसतं. ते नेहमी स्वच्छ ठेवायचं असतं. अन्न वाया न घालवणं. अन्नपूर्णा माता आपल्या घरामध्ये तेव्हाच निवास करते जेव्हा आपल्या घरामध्ये अन्न वाया जात नाही, अन्नाची नासाडी होत नाही, स्वच्छता राहते. तेव्हाच माता अन्नपूर्णा ही आपल्या घरामध्ये निवास करते. त्याचबरोबर बघा, आपल्या किचन ओट्याची सुद्धा, शेगडीची तुम्हाला पूजा करायची. स्वस्तिक वगैरे, फुलं वगैरे वाहून, तुळशीजवळ दिवा, उदबत्ती, धूप, दीप, रांगोळी हे आपल्या रोजच करायचं असतं. पौर्णिमा, महत्त्वाच्या दिवशी पौर्णिमा, अमावस्या, त्याचबरोबर गुरुवार या दिवशी तुम्ही आवर्जून हळदीचं लेपन उंबऱ्याला तुम्हाला करायचं असतं. चांगल्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायण देखील करत असतो. कालच मी सत्यनारायण केला, पण त्यांना जमलं नाही. त्यांनी आज सकाळी 11 वाजेपर्यंत सत्यनारायण करू शकता. बघा, दर पौर्णिमेला सुद्धा तुम्ही तुमच्या किचन ओट्याची, तुमच्या शेगडीची पूजा स्वस्तिक काढून तुम्ही आवर्जून करा. तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. या महिन्यात अन्नपूर्णा व्रत सुद्धा केलं जातं. त्याचा व्हिडिओ, त्याची कथा काय आहे याची माहिती सगळी आपल्या चॅनलवर आहे. पण मी तुम्हाला याच्यासाठीच आज सांगितलं आहे की तुम्ही सकाळी नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी आवर्जून अशी छोटीशी साधीशी अन्नपूर्णा मातेची पूजा नक्की मांडा. तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही ती नक्की घेऊन या. बघा, जर तुम्हाला आणायला जमत नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्या आणि तिला अन्नपूर्णा म्हणून तिची सेवा करा, तिची स्थापना करा. पण अन्नपूर्णा मातेची मूर्ती जास्त काही महाग मिळत नाही. तुम्ही आवर्जून घेऊन या. पण आज तुम्हाला जर करायची असेल आणि तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप तिला अन्नपूर्णा, सुपारी घ्या, तिला अन्नपूर्णा स्वरूप माना आणि तिची तुम्ही सेवा करा. स्तोत्र म्हणा, मंत्र म्हणा. यूट्यूब, कारण काय असतं, जर तुम्हाला स्तोत्र मंत्र येत नसेल तर तुम्ही ते श्रवण करा, ऐका. ऐकून ऐकून आपल्याला ते पाठ होत असतं. त्यामुळे तुम्ही आज यूट्यूबला लावा, तुम्ही ते ऐका, श्रवण करा. तुम्हाला खूप चांगलं वाटेल. माता अन्नपूर्णेची सेवा आपल्या हातून घडली. आपल्या किचनमध्ये तिचा सदैव वास राहील. तिची कृपादृष्टी आपल्यावर सतत राहील. त्यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेची आज सेवा आवर्जून करायची आहे.